चॅप्टर नंबर 5 एक्स फंक्शन फॉर्म्युला यामध्ये प्रॅक्टिस सेट 5.3 मधील एक एक्स फंक्शन ऑफ a माइनस बी क्यूब इज इक्वल टू a क्यूब माइनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर माइनस बी क्यूब। याचा अर्थ काय होतो की a माइनस बी आणि a माइनस बी या तीन ब्रॅकेटचा जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर अशा प्रकारचा त्यांचा मल्टिप्लिकेशन येतं, त्यांचा गुणाकार येतो। तर आपण ही गुणाकार करून जो फॉर्म्युला मिळत आहे त्याच्यावर आधारित आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत, ते आपण सोडूया। तर हे या फॉर्म्युल्यावरील उदाहरणं प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये आहेत। त्याच्यामधील क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब। तर यामध्ये आपण तुमच्या लक्षात यावं यासाठी आपण a आणि b याच्यासोबत तुलना करूया। a म्हणजे काय तर 2m आणि b म्हणजे काय तर 5। लक्षात घ्या, a म्हणजे 2m आणि b इज इक्वल टू 5। तर या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी a आहे त्या ठिकाणी 2m ठेवायचं आणि ज्या ज्या ठिकाणी b आहे त्या ठिकाणी आपण 5 ठेवायचे। तर आपण सुरू करूया। नंबर 1 ला a क्यूब आहे। a क्यूब मीन्स 2m क्यूब, कारण या ठिकाणी नुसता m चा क्यूब नाही आहे तर 2 चाही क्यूब आहे आणि m चाही क्यूब आहे। आपल्या फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे म्हणून मायनस 3 इंटू a स्क्वेअर। a स्क्वेअर मीन्स 2m स्क्वेअर इंटू b मीन्स 5 प्लस 3 इंटू a मीन्स 2m इंटू b स्क्वेअर मीन्स 5 स्क्वेअर मायनस 5 क्यूब। b चा क्यूब आहे म्हणून इथं 5 चा क्यूब। आता आपण हे कॅल्क्युलेशन करूया। 2 चा क्यूब आहे 8m क्यूब, 2 चा क्यूब 8 आणि m चा क्यूब m, या दोन्ही ठिकाणी आपण क्यूब केलेला आहे। मायनस 3 इंटू 2 चा स्क्वेअर आहे 4m आणि m स्क्वेअर इंटू 5। त्यानंतर आपण पुढचं सोडूया। 3 इंटू 2m इंटू 25 मायनस 125, 5 चा क्यूब 125। त्यानंतर 8m क्यूब मायनस 3 इंटू 4 इंटू 5, 5 4 जा 20, 20 इंटू 3 16m स्क्वेअर प्लस 3 इंटू 2 इंटू 25, 25 इंटू 2 50 येतं, 55 इंटू 3 केलं तर 150m मायनस 125 हे आपलं आन्सर झालं। नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया 7x मायनस 9y क्यूब। तर याच्यामध्ये a इज इक्वल टू, तुम्हाला समजण्यासाठी a इज इक्वल टू 7x and b इज इक्वल टू 9y। या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ठिकाणी a आहे त्या ठिकाणी 7x ठेवायचं आणि ज्या ठिकाणी b आहे त्या ठिकाणी 9y ठेवायची। तर नंबर 1 ला काय आहे a क्यूब आहे। a क्यूब मीन्स 7x क्यूब मायनस 3 इंटू a स्क्वेअर मीन्स 7x स्क्वेअर इंटू b मीन्स 9y। आता प्लस 3 इंटू a मीन्स 7x इंटू b स्क्वेअर मीन्स 9y स्क्वेअर आणि मायनस b क्यूब म्हणजे 9y क्यूब। आपण पहा फक्त एवढं केलं आहे, ज्या ठिकाणी a आहे त्या ठिकाणी 7x ठेवलेत आणि ज्या ठिकाणी b आहे त्या ठिकाणी 9y ठेवले, याच्या व्यतिरिक्त काही बदल केला नाही। आपण आता कॅल्क्युलेशन करूया। 7 क्यूब मीन्स 343 क्यूब मायनस 3 इंटू 7 चा स्क्वेअर येतो 49x स्क्वेअर इंटू 9y प्लस 3 इंटू 7x इंटू 9 स्क्वेअर मीन्स 81y स्क्वेअर। त्यानंतर आपण सोडूया आणि मायनस 9 क्यूब 729y क्यूब। त्यानंतर 343x क्यूब मायनस 9 इंटू 49 इंटू 3 यांचं आपण जर मल्टिप्लिकेशन केलं 1323 x स्क्वेअर अँड y प्लस
3 इंटू 7 इंटू 81 केलं तर 171 एक्स वाय स्क्वेअर मायनस 729 वाय क्यूब हे आपलं याचं आन्सर. तुम्हाला मी सरावासाठी काही उदाहरणं देत आहे, तुम्हाला करता आले पाहिजेत. 2m आहे त्या ठिकाणी मी 3y घेतलं, -5 आहे त्या ठिकाणी मी 4 घेतलं, 3y - 4 क्यूब. तर तुम्हाला याचं विस्तार करता आला पाहिजे. या ठिकाणी मी 7x - 9y क्यूब आहे, तर या ठिकाणी मी 7m - 4y ब्रॅकेट क्यूब. तर तुम्हाला याचा विस्तार करता आला पाहिजे. 3m - 4y. पण एक्झाम्पल घेऊया. त्यानंतरचा आपला नंबर 4 58चा क्यूब 58 क्यूब अँड नंबर सेकंड 198 क्यूब. म्हणजे आपल्याला 2 अंकी संख्येचा क्यूब करायचा असेल किंवा 3 अंकी संख्येचा क्यूब करायचा असेल, आपल्याला जर एखाद्या संख्येचा क्यूब करायचा असेल तर ते थोडं किचकट जातं, परंतु या आपल्या सूत्रावरून या फॉर्म्युल्यावरून आपल्याला त्यांचं क्यूब करणं अतिशय सोपी पद्धत आहे. तर या ठिकाणी मी 2 उदाहरण घेत आहे, लक्षपूर्वक आहे का. 58 क्यूब मीन्स काय 60 - 2 क्यूब. लक्षात घ्या 60 - 2 केल्यानंतर सुद्धा 58 येतात. आणि तर याच्यानुसार आपण याचं घन करूया. तर ए मीन्स काय आहे तर 60 झालं. ए बरोबर 60 आणि बी इज इक्वल टू 2. ज्या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये आपलं ए आहे त्या ठिकाणी आपण 60 ठेवूया आणि ज्या ठिकाणी बी आहे त्या ठिकाणी आपण 2 ठेवूया. तर ए क्यूब मीन्स काय 60 क्यूब मायनस 3 इंटू ए स्क्वेअर मीन्स 60 स्क्वेअर इंटू बी मीन्स 2 प्लस 3 इंटू 60 इंटू बी स्क्वेअर. ए मीन्स 60 आणि बी स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर मायनस 2 त्याचा क्यूब. लक्षात घ्या 60 क्यूब मायनस, फक्त मी या ठिकाणी ए आणि बीचे आपण किमती ठेवलेल्या आहेत, बाकी जशाला तसं आहे. त्यानंतर 60 क्यूब करणं खूप सोपं आहे. 6चा तुम्ही घन करायचा. 6चा घन आहे 216 आपण 6चा घेलेला आहे आणि घन असल्यामुळं त्याच्यासमोर 3 झिरो द्यायचे. 1 झिरो असेल तर 3 झिरो द्यायचे. जर 2 झिरो असतील तर त्याच्या तिप्पट करायचं. 6 झिरो दिले असते हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. मायनस 3 इंटू 60चा स्क्वेअर करणं खूप सोपं आहे. 6चा स्क्वेअर 36 आणि वर 2 शून्य द्यायचे इंटू 2 प्लस 3 इंटू 60 इंटू 2चा स्क्वेअर 4 मायनस 2चा क्यूब 8 होईल. 216 त्याच्यानंतर ट्रिपलेशन करूया. 216 त्यावर 000 मायनस 2 इंटू 3 6 येते 6 इंटू 36 मीन्स 216 आणि त्यावरती आपण 2 झिरो दिलेले आहेत, इथं 2 झिरो आहेत म्हणून प्लस 3 इंटू 4 12 इंटू 6 72 आणि त्याच्यावरती 1 झिरो दिलेला आहे मायनस 8. आपण काय करू प्लस ज्या नंबर आहेत त्यांचं ॲडिशन करायचं आणि मायनस आहे त्यांचे ॲडिशन करूया आणि दोघांचं सबट्रॅक्शन करू. 2,16,000 आणि 720 यांची ॲडिशन करू आपण. यांची ॲडिशन येते 216,720 आणि त्यानंतर मायनस 216,08. याच्यामध्ये आपण मायनस आहेत म्हणून ॲड केलेले आहेत. आता आपण 10मधून 8 गेले 2 राहिले, त्यानंतर 1 आला 2मधून 1 गेले 1 राहिले, त्यानंतर 7मधून 6 गेले 1 राहिलेले आहेत, त्यानंतर 6मधून 1 गेले 5 आहेत, त्यानंतर 21मधून 2 गेले तर 19 राहतात. म्हणजे 58चा क्यूब 1,95,112 हा आहे.
त्यानंतर आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. नीट लक्ष द्या, तुम्हाला मी सरावासाठी अशा प्रकारचे उदाहरण देणार आहे. 198चा आपल्याला क्यूब करायचा आहे. जर आपल्या नेहमीच्या पद्धतीनं गुणाकार करून करायचं म्हटलं तर हे खूप किचकट आहे. त्यापेक्षा सरळ या आपल्या फॉर्म्युल्यानुसार करायचं. 198 म्हणजे काय, 200 - 2 क्यूब. जर प्लस असेल तर आपण एक जर प्रॅक्टिस सेट 5.2 मधला असेल तो फॉर्म्युला वापरायचा, आणि मायनस असेल तर आपण हे वापरायचा. तर या ठिकाणी ए म्हणजे काय 200 आणि बी म्हणजे काय तर 2 येईल. तर ज्या ज्या ठिकाणी आपण या फॉर्म्युल्यामध्ये ए आहे त्या ठिकाणी आपण 200 ठेवायचं, आणि ज्या ठिकाणी बी आहे त्या ठिकाणी आपण 2 ठेवायचं. तर नंबर 1ला काय आहे ए क्यूब. ए क्यूब म्हणजे 200 क्यूब मायनस 3 into a square means 200 square into b means 2 plus 3 into a म्हणजे 200 into b square म्हणजे 2 square minus b cube. b cube म्हणजे 2चा क्यूब. त्यानंतर काय 200 त्याचा आपल्याला क्यूब करायचं आहे. खूप सोपं आहे. 2चा क्यूब हा 8 आहे, त्याच्यावरती 2 झिरो आहेत तर त्याच्यात तुम्ही 6 झिरो द्यायचे. 1 2 3 4 5 6. लक्षात घ्या क्यूब करणं खूप सोपं आहे. एखाद्या झिरो असतील तर त्यांचा करणं. तर मायनस 3 into 2चा स्क्वेअर हा 4 आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून आपण 4 झिरो द्यायचे. 2 आहेत त्याचे डबल करायचं. क्यूब असेल तर 3 तिप्पट करायचं. प्लस 3 into 200 into 4 minus 8. त्यानंतर आपण जे यांचा गुणाकार करून घेऊया. तर 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 मायनस 3 into 4 into 2 पहा 24. 8 3 24 म्हणजे 24 आणि त्याच्यावरती 4 झिरो द्यायचे. प्लस 3 into 2 into 4 3 into 2 6 6 into 4 24. त्यानंतर 2 झिरो द्यायचे, त्याच्यानंतर मायनस 8. आता पहा 8. आता आपण यांचं ॲडिशन करूया. तर 8 0 0 2 4 0 0 याचे आणि प्लस प्लस जे आहेत ज्यांचे प्लस प्लस आहेत त्यांची आपण ॲडिशन केली. मायनस मायनस यांची ॲडिशन करायची. मायनस 2 4 0 0 आणि शेवटीला 8. आता आपण यांचं सबस्ट्रॅक्शन करूया. 0मधून 8 गेले, 2 राहिलेले आहेत. या ठिकाणी 1 आलेला आहे. परत 10मधून 1 गेले, 9 राहिले. त्यानंतर परत या ठिकाणी 1 आलेले आहेत. 4मधून 1 गेले, 3 राहिलेले आहेत. त्यानंतर 2मधून 0 गेले तर 2 राहतात. त्यानंतर 0मधून 4 जात नाहीत म्हणून 10मधून 4 गेले, 6 राहिले. त्यानंतर परत 1 आलेला आहे. तर 10मधून 3 गेले, 7 राहिले, परत 1 राहिलेला आहे. आपला हा 198चा क्यूब करण्याची 2 ते 3 स्टेपमध्ये आपण क्यूब करू शकतो. तर याचा क्यूब आलेला आहे 7762392 म्हणजे 77,62,392 हा आपला क्यूब आलेला आहे. तर तुमची प्रॅक्टिस व्हावी यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं देत आहे. तुम्हाला मी सराव व्हावा यासाठी काही उदाहरणं दिलेले आहेत. तर तुम्हाला जसं मी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे त्याप्रमाणे करा. नंबर 1 48 क्यूब, नंबर 2 69 क्यूब, त्यानंतर नंबर 3 78 क्यूब, नंबर 4 37 क्यूब, नंबर 5 98 क्यूब. या फॉर्म्युल्यानुसार हे तुम्ही क्यूब करा. त्यानंतर नंबर 2 127 क्यूब, नंबर 2 138 क्यूब, नंबर 3 157 क्यूब, नंबर 4 169 क्यूब आणि नंबर 5 197 क्यूब. तर तुम्हाला एकदम सोपे आहे. तुम्हाला 2 उदाहरणं करून दाखवलेली आहेत. या ठिकाणी आपण काही अपूर्णांकांची उदाहरणं आहेत तर ती घेऊया आपण. तुमच्या लक्षात येईल, तुमचा सराव व्हावा यासाठी. त्याच्यामधील नंबर 8चं उदाहरण आहे x/3 - 3/x ब्रॅकेट क्यूब. तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला करायचं आहे. एकदम सोपं आहे. तुम्ही काय करा, a इज इक्वल टू x/3 अँड b इज इक्वल टू 3/x. तर ह्या किमती a आणि bच्या ठिकाणी ठेवून द्या. तर मी ठेवत आहे a क्यूब मीन्स x/3 क्यूब मायनस 3 into a square. a square means x/3.
त्याचा स्क्वेअर इंटू बी म्हणजे 3/x आणि प्लस, आता फक्त मी ए आणि बीच्या किमती ठेवत आहे पहिल्या स्टेपमध्ये. 3 इंटू ए मीन्स x/3 इंटू बी स्क्वेअर, बी म्हणजे 3/x² मायनस बी क्यूब म्हणजे 3/x ब्रॅकेट क्यूब. लक्षात घ्या, फक्त ए आणि बीच्या ठिकाणी किमती ठेवायची, ही पहिली स्टेप झाली. आता त्याच्यानंतर स्क्वेअर आणि क्यूब करायचं. तर x/3 त्याचा क्यूब आहे म्हणजे xचा क्यूब अपॉन 3चा क्यूब 27 आहे, मायनस 3 इंटू x/3 त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे x²/9 इंटू 3/x प्लस, पहा आपण फक्त स्क्वेअर आणि क्यूब करत आहोत दुसऱ्या स्टेपमध्ये. त्यानंतर 3 इंटू x/3 इंटू 3चा स्क्वेअर आपला 9 आहे अपॉन x² आणि मायनस 9/x³, 3चा क्यूब 27/x³. लक्षात घ्या, आपण स्क्वेअर आणि क्यूब केलेला आहे या स्टेपमध्ये. त्याच्यानंतर x³ म्हणला x³ आपण जशाला तसं ठेवलं, 27ला 27 मायनस, आता या ठिकाणी आपलं कॅल्क्युलेशन होईल 3 इंटू 3 9/9 हे कटतील. त्यानंतर स्क्वेअरमधील एक x कटेल आणि खालचं x कटेल म्हणजे या ठिकाणी आपलं फक्त x राहिलेला आहे, प्लस त्यानंतर काय 3 3 1 जा 3 3 3 जा 9 3 इंटू 3 म्हणजे 9x, हे x² आहे, x कटेल आणि स्क्वेअरमधला कटेल म्हणजे 9/x मायनस 27/x³. लक्षात घ्या, या ठिकाणी 3 इंटू 3 9 होतं आणि खालचे 9 वरचे 9 कटतील. इथं खालचं x आणि वरचं जे आहे ते स्क्वेअरमधला एक x कटेल तर x राहील आणि त्यानंतर 3 3 जा 9 म्हणजे 3 इंटू 3 9 राहिलं आणि त्यानंतर खाली स्क्वेअरमधला x आणि वरचा x कटलं तर खाली फक्त x राहिलं आणि 27/x³ हे याचं आन्सर झालं. त्याच्यानंतर आपलं नंबर 6चं उदाहरण आहे 2p - 1/2p ब्रॅकेट क्यूब आहे. मायनस असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, प्लस असेल तर आपण आधीचा फॉर्म्युला वापरायचा. तर या ठिकाणी आपण सोडूया. तर ए क्यूब आहे या ठिकाणी, ए क्यूब मीन्स 2p त्याचा क्यूब मायनस 3 इंटू ए स्क्वेअर मीन्स 2p² इंटू बी म्हणजे 1/2p, त्यानंतर प्लस 3 इंटू ए मीन्स 2p इंटू 1/2p आणि ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब. लक्षात घ्या, एच्या आणि बीच्या किमती ठेवलेल्या आहेत. ए म्हणजे काय 2p आणि बी म्हणजे काय 1/2p. तर हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. आता दुसऱ्या स्टेपमध्ये त्याचा स्क्वेअर आणि क्यूब करायचा. तर 2p क्यूब, 2चा क्यूब आहे 8 आणि pचा क्यूब जशाला तसं मायनस 3 इंटू 2चा स्क्वेअर 4 येते आणि p² इंटू 1/2p हे झालं. आपण 2pचा स्क्वेअर केलेला आहे या स्टेपमध्ये. त्याच्यानंतर पुढं 3 इंटू 2p जशाला तसं 1/2pचा आपण स्क्वेअर करू 1/4p प्लस 1/2pचा क्यूब करायचा या ठिकाणी मायनस 1/2pचा क्यूब म्हणजे 8p³ येतं 1/. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करू पहा. तर p² आहे तर हे p कटलेलं आहे, 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे या ठिकाणी 8p³ मायनस 3 इंटू 2 6p प्लस 2 1 जा 2 2 2 जा 4 p कटलेला आहे या ठिकाणी आणि pचा स्क्वेअरपैकी एक p कटलेला आहे म्हणजे 3 इंटू 1 इंटू 1 म्हणजे 3/2p मायनस 1/8p³. तुमची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी मी काही उदाहरणं देत आहे पहा. तर त्याच्यामध्ये 8व्या उदाहरणासारखे 3 उदाहरणं आहेत आणि 6व्या उदाहरणासारखे दुसरे 3 उदाहरणं आहेत. याचं कॅल्क्युलेशन येणं हे या वर्षासाठी महत्त्वाचं आहे. तर त्या ठिकाणी p/2 - 2/p ब्रॅकेट क्यूब याचा या फॉर्म्युल्यानुसार क्यूब करा. नंबर 2 y/4 - 4/y³. त्यानंतर नंबर 3 m/5 - 5/m³. त्यानंतर आपण 6व्या उदाहरणावरील 3 उदाहरणं देत आहे. नंबर 1
3m मायनस 1/3m ब्रॅकेट क्यूब, त्यानंतर नंबर 2 2y मायनस 1/3y क्यूब, त्यानंतर नंबर 3 4x मायनस 1/4x क्यूब. तर तुम्ही हे 6 उदाहरणं तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयार करा, तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम कॅल्क्युलेशनमधील येणार नाही. आपल्याला एक प्रॅक्टिस सेट 5.2 मधील जे प्रश्न आहेत ते आपल्याला एका फॉर्म्युल्यावरचे नाही आहे तर दोन्ही फॉर्म्युल्यावरचे सोडवायचे आहेत. कसं आहे तर 3r-2k आपण म्हणजे ज्यावेळेस मायनस असेल त्यावेळेस a-b ते फॉर्म्युला वापरायचा आणि ज्यावेळेस दोघांमध्ये प्लसचं चिन्ह असेल त्यावेळेस आपण a + b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b³ या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आणि सोडवायचं. तर लक्षात घ्या 3r-2k 3r+2k. तर आपल्याला आधी काय करू आपण, या ठिकाणी मायनस आहे म्हणजे आपण हे मायनसचा जो फॉर्म्युला आहे तो आपण करूया. तर a म्हणजे काय 3r आणि b म्हणजे काय 2k. नेहमीप्रमाणे आपण जे करत आहोत त्या पद्धतीनं करायचं. a³ आहे म्हणजे 3r³ मायनस 3a² मीन्स 3r² इंटू b मीन्स 2k. लक्षात घ्या a आणि bच्या फक्त मी किमती ठेवत आहे. प्लस 3ab² 3 इंटू a म्हणजे 3r इंटू b² म्हणजे 2k² आणि मायनस b³ म्हणजे 2k आणि त्याचा क्यूब आलेला आहे. आता लक्षात घ्या ह्या आपण जे आपल्याकडं 2 विस्तार करायचे आहेत त्याच्यापैकी पहिल्या ब्रॅकेटचा आपण विस्तार केलेला आहे, प्लस त्याच्यामध्ये आपण दुसरा ब्रॅकेटचा विस्तार करूया. त्यानंतर काय आहे 3r+2k प्लसचं असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजे a³ म्हणजे काय 3r³ प्लस 3 इंटू 3r² इंटू 2k प्लस फक्त या दोन्हींमध्ये एकच फरक आहे, या ठिकाणी मायनस आहे म्हणून मायनस येईल आणि खाली प्लस आहे म्हणून प्लस येईल. प्लस 3 इंटू 3r इंटू 2k² प्लस 2k आणि त्याचा क्यूब. लक्षात घ्या हा दोन्हीतला फरक आहे. आता त्याच्यानंतर आपण सोडूया. पहा आता आपण स्क्वेअर आणि क्यूब करू. 3r³ 3चा क्यूब आहे 9, 3चा क्यूब आहे 27 r³ मायनस 3 इंटू 3चा स्क्वेअर आहे 9 r² इंटू 2k प्लस 3 इंटू 3r इंटू 2चा स्क्वेअर आहे 4 आणि kचा स्क्वेअरला kचा स्क्वेअर मायनस 2kचा क्यूब 2चा क्यूब आहे 8 आणि k³ जशाला तसं. लक्षात घ्या फक्त मी स्क्वेअर आणि क्यूब केलेला आहे, बाकीचं जशाला तसं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पहा याचं करू आपण. तर हे काय आहे 3r³ आहे म्हणजे 27r³ आणि प्लस 3 इंटू 3r² म्हणजे 9r² इंटू 2k. या दोन्हींमध्ये जर काय फरक आहे तर फक्त प्लस आणि मायनस आहे, बाकीचं सगळं सारखं आहे. प्लस 3 इंटू 3r आणि 3 इंटू 3r आणि 2kचा स्क्वेअर केला तर 4k² येतं आहे आणि प्लस 8k³ 2kचा क्यूब केला 8k³ येतं आहे. लक्षात घ्या आपण पहिल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आणि दुसऱ्या ब्रॅकेटचा क्यूब आणि स्क्वेअर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण सोडूया. पहा पहिल्या ब्रॅकेटचं 27r³ 54r² प्लस 3 इंटू 3 इंटू 4 3 इंटू 4 केलं 12 येतं, 12 इंटू 3 केलं 36r² येतं आहे आणि मायनस 8k³ 8k³ जशाला तसं. त्याच्यानंतर आपण दुसऱ्याचाही तर त्याच पद्धतीनं करूया. पहा आता त्यानंतर प्लस ह्या दोन्ही ब्रॅकेटचं आपले ॲडिशन करायचे आहे. 27r³ प्लस 54r² प्लस 36
आर के स्क्वेअर मायनस येणार नाही, प्लस येईल 8k³ आता ह्या दोघांची ॲडिशन करायची म्हणून जशाला तसं ॲडिशन करायची. जर तुम्हाला यांचं जर सबस्ट्रॅक्शन करायचं असतं, जो दुसरं ब्रॅकेट आहे त्या दुसऱ्या ब्रॅकेटमधील प्रत्येकाचे चिन्ह बदलायचे. म्हणजे धन असतील तर ऋण होईल आणि ऋण असेल तर धन होईल. म्हणजे मायनस असेल तर प्लस होतील आणि प्लस असेल तर मायनस होईल. पण कधी? ज्यावेळेस दोघांमध्ये आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं असेल त्यावेळेस. पण ॲडिशन करायचे असेल तर नेहमीच्या सारखी सरळ सरळ करायची. पहा याच्यामध्ये आपण करूया. या ठिकाणी पहा 27r³ प्लस 27r³ म्हणजे हे r³ जशाला तसं येईल आपलं. आणि 27 आणि 27 म्हणजे 54r³ आलेला आहे. प्लस 54r² आणि मायनस आपलं कटून जाईल 36r² प्लस 36r² म्हणजे 72r² आणि हे प्लस आणि मायनस कटून जाईल. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तुम्हाला सराव व्हावा यासाठी मी काही किमती बदलत आहे, सरावासाठी देत आहे. 4r - 3k ब्रॅकेट क्यूब प्लस 4r प्लस 3k ब्रॅकेट क्यूब ह्या दोघांचे क्यूब करा. आणि जसं आपण हे उदाहरणामध्ये ॲडिशन केलेले आहे तशा पद्धतीनं तुम्ही ॲडिशन करा. आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये ॲडिशनचे आणखीन 1-2 गणित आहे, ते सुद्धा तुम्ही सराव म्हणून करा. आता आपण दोन्ही ब्रॅकेटमध्ये सबस्ट्रॅक्शन असणारी उदाहरणं घेऊया. आता आपण सबस्ट्रॅक्शनचं एक उदाहरण घेऊया. याच प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 2 मधील क्वेश्चन नंबर 3 आहे 4a - 3 ब्रॅकेट क्यूब मायनस 4a + 3 ब्रॅकेट क्यूब. तर एकदम सोपे उदाहरण आहेत. पहा, जर काय आहे तर मायनस असेल तर हे मायनसचा फॉर्म्युला वापरायचा आणि दोघांमध्ये प्लस असेल तर प्लसचा फॉर्म्युला वापरायचा. कॅल्क्युलेशन करायचं आणि दोघांची त्यानंतर जर ॲडिशन असेल तर ॲडिशन आणि मायनस असेल तर मायनस करायचं. या ठिकाणी a³ आहे म्हणजे 4a³ मायनस 3 × a² म्हणजे 4a², b म्हणजे 3 आहे प्लस 3a म्हणजे 4a, 3 × 4a × b² म्हणजे 3² मायनस b³ म्हणजे 3³ आलेला आहे. हे आपलं पहिल्या ब्रॅकेटचा आपला विस्तार झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या ब्रॅकेटचा विस्तार करूया. पहा, त्याच्यानंतर काय होईल मायनस 4a ब्रॅकेट क्यूब. आता या ठिकाणी प्लस आहे म्हणजे दोन्हींमध्ये फरक एवढाच आहे. तर जे ठिकाणी मायनस आहे त्या ठिकाणी प्लस होणार आहे आणि जे प्लस आहे ते प्लसच राहणार आहे. 3 × 4a² × 3 प्लस 3 × 4a 3² मायनस 3³ आता पहा, दोन्ही ब्रॅकेटचा आपण विस्तार केलेला आहे. त्याच्याखाली आता प्रत्येकाचा स्क्वेअर आणि क्यूब करूया. पहिल्या स्टेपमध्ये आपण a आणि b च्या किमती ठेवायच्या आणि त्याच्यानंतर ज्याचा स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर करायचा, ज्याचा क्यूब आहे त्याचा क्यूब करायचा आणि त्यानंतर सोडवायचा. आता पहा, 4चा क्यूब हा 64 आहे, 64a³ मायनस 3 × 16a² × 3 त्यानंतर प्लस 3 × 4a × 3² म्हणजे 9 मायनस 27. हा पहिल्या ब्रॅकेटचं झालं. आपण दुसऱ्या ब्रॅकेटचं सोडूया. मायनस 64a³ प्लस 3 × 16a² 3 प्लस 3 × 4a × 9 मायनस 27. फक्त दोन्हींमध्ये हाच बदल आहे, स्क्वेअर आणि क्यूब केलं आहे. एका ठिकाणी आपलं मायनस आहे आणि एका ठिकाणी प्लस आहे. हाच बदल आहे, बाकीचा काही नाही. त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये आपण गुणाकार करूया. 64a³ मायनस 3 × 16 × 9 16 × 9 म्हणजे 144a². त्यानंतर प्लस 3 × 4 × 9 108a मायनस 27.
4 इंटू 3 12, 12 इंटू 9 म्हणजे 108 आणि -27. आता एक लक्षात घ्या, हेच आपलं खाली येणार आहे, पण लक्षात घ्यायचं इथं की मायनस आहे. मायनस करायचं असेल तर सर्वांचे चिन्ह बदलायचे. जे प्लस आहेत ते मायनस होतील आणि जे मायनस आहेत ते प्लस होतील. म्हणजे या ठिकाणी पहा -64a³ -3 इंटू 16 इंटू 3 केलं 144a². लक्षात घ्या मी चिन्ह का बदलत आहे प्रत्येकाचे, कारण मायनस करायचं आहे म्हणून. जे प्लस आहेत ते मायनस आणि मायनस आहेत ते प्लस आहेत, पण या ठिकाणी सर्व प्लस आहेत म्हणून आपण प्लस करत आहोत, मायनस करत आहोत. त्यानंतर -108a -27. आता यांचं आपल्याला काय होतं ते बघू. +64a³ आणि -64a³ कटलं. त्यानंतर -144 आणि 144 288a² आणि हे +108 -108 येतं आहे -54. हे झालं आपलं आन्सर. तुमचं प्रॅक्टिस व्हावे यासाठी मी काही उदाहरण देत आहे. पहा. नंबर 1 2m-3 प्लस 2m प्लस 3 यामध्ये दोघांचा विस्तार करायचा आणि त्यांची ॲडिशन करायची. नंबर 2 2m-3 मायनस 2m प्लस 3 पहिल्या गणितामध्ये त्यांची ॲडिशन आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्यांचं सबस्ट्रॅक्शन आहे, तर तुम्हाला विस्तार करून ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करता आलं पाहिजे. त्यानंतर नंबर 3 3x प्लस 4y प्लस 3x मायनस 4y आणि त्यानंतर नंबर 4 3x प्लस 4y मायनस 3x मायनस 4y. तिसऱ्या गणितामध्ये दोघांची ॲडिशन करायची आणि चौथ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला 4 उदाहरणं दिलेली आहेत आणि आपले प्रॅक्टिस सेट 5.2 मधील तुम्हाला 2च उदाहरणं करायचे आहेत आणि बाकीचे सरावासाठी करा.